अण्णा, तुम्ही पीक विमा घोटाळा काढला आणि आता काल अजित पवारांची भेट घेत तुम्ही ज्ञानधारा मल्टी इस्टेट असेल, त्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट असेल, अशा अनेक ज्या छोट्या बँका आहेत त्यांनी लोकांना बुडवलेलं आहे, त्यांची तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत। या सगळ्या बँका ज्या बुडाल्या आहेत त्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगच्या धमकींच्या मार्फत त्यांचा बऱ्यापैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा। कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले, एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन 2 कोटीची का काय गाडी आहे, एक ते गाडीचं नाव डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली। आणि या अशा पैसे देणे घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती, पैसे बुडवणं म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्या ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिलेत? बुडवणाऱ्यांच्या। हे सिद्ध झालेलं आहे। डिफेंडर गाडी घेणं 1.5 कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले, तर त्याला वाचवायला वाल्मिक कराड होते। म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा? चोराचा, दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे। आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो।